हॅलो गाईज, मी माझा नवरा खातोय आता. काय ते तुला शोधायला गेले होते. काय म्हणते ना. हॅलो गाईज, पेरूची कॅन्डी खातोय. सो हे गाईज, इतकी मजा केल्यानंतर आत्ता मॉर्निंग झाली आहे. का रात्री यायला खूप उशीर झाला होता आणि इतके थकून गेलो होतो. तुम्ही तर बघितलं, इतकं चालायला लागलं त्याच्यामुळे. तर हे बघा, असा एक व्ह्यू आहे लेक साईडचा. आणि आता आम्ही नाश्ता करणार. इथे आहे बटाट्याचा पराठा, उपमा, दही, लोणचं, परफेक्ट कॉम्बिनेशन. तसं मस्त गॅलरीत बसून आता नाश्ता करणं चालू आहे. आणि तुम्ही जर येणार असाल तर महाबळेश्वर आणि पंचगणीला उन्हाळ्यात पण येऊ शकतात आणि पावसाळ्यात तर येऊ शकतात. आम्ही आलो, मस्त वाटतं. ओके, तर भेटूया. हॅलो गाईज, मी आणि माझा नवरा खातोय आता. काय ते बधीर अक्कल वाटताना कुठे गेली? तुला शोधायला गेले होते. काय म्हणते याला. हॅलो गाईज, आम्ही आता पेरूची कॅन्डी खातोय. पेरूची कॅन्डी. अँड फायनली हा बघा लोणावळ्याचा वॉटरफॉल आहे. तिकडे पण आहे अजून, पण वरती खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही काही गेलो नाही. आणि पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे. आणि हे बघा सेफ्टी गार्ड. आपण एक मजा करू शकतो म्हणून हे बिचारे किती वेळ पावसात थांबलेले असतात. ते पण इतक्या वेळ पाण्यात थांबणं व्हेरी इम्पॉसिबल थिंग आहे. नुसतं असं पाऊस चालू आहे. माझा नवरा कुठे गेला. खायचं नुसतं कॉर्न खाते, कॉर्न. तो है गाइस, हम खा रहे हैं चना, नहीं कॉर्न. तर आम्ही इथे खाल्ला गरमागरम असा भुट्टा, ज्याला मक्याचं कणीस असं म्हणतात. तुम्हालाही आवडतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग बघा, अशी अफलातून मजा आम्ही केली आहे. सध्या चहा पित नाही, पण चहाच्या वासानेच मन तृप्त करून घेतलं. त्याच्यानंतर असा भुट्टा भाजून घेतला. रस्त्याच्या कडेला उभं राहिलं, निसर्गाच्या सानिध्यात, धबधब्याच्या सहवासात असा मस्तपैकी भुट्टा खाल्ला. हे बघा, कसलं वातावरण भारी दिसत होतं. आणि नंतर समजलं की हे जे समोरचा वॉटरफॉल दिसतोय ना, ते तिथंच आम्ही आत्ता जाऊन आलो होतो. कधी कधी लेट करंट लागतं. असं वडापाव खाल्ल्यानंतर आपल्या वानरांसाठी पण काहीतरी घेतलं होतं. मंगळवार होता, म्हटलं बघा काहीतरी त्यांना खायला द्यावा. असे मस्त आरामात बसून खात होते. तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे काही पेड प्रमोशन नाही आहे, पण माळशेज घाटातला हा दगडीच्या खालचा मारुती मंदिरा शेजारचा वडापाव जो काही आहे तो खायला विसरू नका. पेड प्रमोशन नाही आहे, पण अफलातून अशी टेस्ट आहे. सुंदर असं वातावरण असतं. तिथला वडापाव अमेझिंग. आम्ही तर जेव्हा पण जातो तेव्हा हा वडापाव खातोच. तर तुम्ही खा, भरपूर ऑप्शन आहेत, पण मारुती मंदिरा शेजारचाच खा. ओके, समजलं का? तर मंडळी, रात्री यायला भरपूर उशीर झाला होता. आपल्या विठुरायांचं दर्शन घेतलं, मनाला कशी शांती मिळाली. त्याच्यानंतर घरी आल्यावर काही ब्लॉग कंप्लीट करता आला नाही, तुम्हाला गुड नाईट म्हणता आलं नाही. पण सकाळी सकाळी हे बघा, गुड मॉर्निंगचा सगळ्यांसाठी असा भन्नाट सुंदर असा स्वतःच्या दारातला गवती चहाचा चहा केला. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.